मागे श्रीधर माझ्या मागे 50 बसेस मी तुला देतो, पण त्याच्या बाकी आहे ना स्कूल बसेसच्या बाबतीत एक आहे की त्यांचं जे पार्किंगला पाहिजे ते विषय बोलला बऱ्याच ठिकाणी डीएव्हीला पण आतमध्ये पार्किंग करतो, डीपीएसला पहिल्यांदा सगळं टोटल बाहेर पार्किंग करायचं. आता तुम्ही सुंदरनगर फ्रेंड झालं म्हणजे शाळेत शिकलोय त्या शाळेत एखादा ड्रायव्हर आला नसते त्याला माहिती आहे की तो 55-60 वर्ष तिथेच असणार आहे, त्याला माहिती आहे ती जॉब सिक्युरिटी 30 वर्ष आहे. आता संतोष रेड्डी बसले आहेत डीएमध्ये डीपीएसमध्ये त्यांना माहिती आहे ड्रायव्हर आला की 1 वर्षात चेंज होतो 2 वर्षात चेंज होतो. हे येतात स्कूल बस चालते पेपर तिकीट देताना सुरुवात देताना कसं आहे जेव्हा देतो त्या टेस्टला तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे कुठे तर कसं आहे त्या टेस्ट ग्राउंडवर कुठे असेल ते बघायचं ती देतो जी ऑब्झर्व आहे तर नंबर 1 लेनची कुठेही शिस्त पाळत हायवेला बघा तर शहर अंतर्गत असतं सगळ्यात पहिलं मार्ग म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रावर पाळत नाही पण शहरात तर अंतर्गत पण पाळत मेजर जो तुमच्या अंतर्गत पण तो काय बोर्ड नाही नंबर 2 दुतर्फा सगळीकडे या रस्त्यावरती असतो ठरलेला आहे त्यांना आपण देत नवी मुंबईला काय होतं बरेचदा शिडफाटा जो रोड आहे एलबीटीकडनं येणारे जे कंटेनर्स असतात बरेचदा शिडफाटा रोड हा मेंटेनन्स रोड असतो त्यांचं वाहतूक तिकडून जाऊन ते अहमदाबाद हायवेला करतात किंवा नाशिक हायवेला तो जर कधी अंडर मेंटेनन्स गेला तर मग ते आपल्याला नवी मुंबईतून त्यांना ट्रॅफिकशिवाय पर्यायी तसं नोटिफिकेशन दिलं. हे सगळं जे कंट्रोल आहे ते ट्रॅफिक डिपार्टमेंट. एक नवीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आत्ताच जे महानगरपालिका आयुक्त आहे निवेदन दिलं कोणती प्रमुख मागणी आहे? नाही, मुळात नवी मुंबईकरांसाठी खूप दुर्दैवी घटना या 2-3 दिवसांपूर्वी घडली. नवी मुंबईचे ट्रॅफिक पोलीस गणेश पाटील यांचा एक हायड्रा चालकाच्या निष्काळजीपणामुळे 1-2 दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्यानंतर एक ट्रॅफिकचे वरिष्ठ अधिकारी किंवा आरटीओचे वरिष्ठ अधिकारी हे गंभीर होताना दिसत नाहीये. आज आम्ही त्या संदर्भातलं एक निवेदन आमचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिलंय. संपूर्ण नवी मुंबई मनसेचे माझे सर्व सहकारी सोबत होते. ओव्हरलोडिंगचा एक खूप मोठा मुद्दा आहे शहर अंतर्गत रस्त्यांवरती आणि हायवेवरती सुद्धा. पण याच्यावर आरटीओ कारवाई करताना दिसत नाही. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पार्किंग केलेल्या ह्या गाड्या आपल्याला दिसतात. वाहन चालक यांची कुठलीही चारित्र्य पडताळणी होत नाही. असे अनेक विषय सोबतच ट्रॅव्हलच्या बसेस ज्या पद्धतीने हायवेला असतात, स्कूल बसचे नियम पाळले जात नाही संपूर्ण नवी मुंबईत, अशा विविध विषयांवरती आम्ही निवेदन दिलंय. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की अँब्युलन्स असतील, स्कूल बस असतील किंवा ओव्हरलोडिंगचा विषय याच्यावर एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन या सगळ्या गोष्टींवरती योग्य ती कारवाई होईल. सर या ठिकाणी आपण बघताय जो काय त्याच्यामुळे तो अपघात झालाय किंवा हेवी गाड्या आहेत वाहन असेल पूर्वी त्यांच्याबरोबर एक सहकारी असायचा परंतु आता कोणत्याही वाहनावरती सहकार्य फक्त तो ड्रायव्हरच ड्रायव्हिंग करतो आणि अशी जर घटना घडली तर त्याच्याबरोबर म्हणजे इव्हन पंक्चर जर झाली तर त्याच्यावर कोणी नसतं. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने फक्त प्रत्येक आरटीओला एक टार्गेट दिलेलं आहे आणि त्या टार्गेटवर फक्त रिक्षा चालक, बाईकवाले, सर्वसामान्य नवी मुंबईकर यांना पकडायचं. नाहीतर हे जे हायड्रा चालक मालक जे आहे जिथे कुठलाही असिस्टंट नसतो आणि इतक्या मोठ्या गाड्या बिनदिक्कतपणे जर नवी मुंबई चालत असतील आणि वाहतूक पोलिसाचाच मृत्यू होत असेल तर नवी मुंबईकर कसे सुरक्षित राहतील? आता अधिकाऱ्यांनी याची काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या सहकारी एक गेलाय आणि तरी सुद्धा तुम्ही गंभीर होत नाहीये. तिथे एक असिस्टंट पाहिजे, हा नियम आहे. अनेक गाड्यांची फिटनेस तपासणी होत नाही. स्क्रॅप मध्ये गेल्या पाहिजे अशा स्कूल बस आहेत, गाड्या आहेत, मात्र त्या बिनदिक्कतपणे रस्त्यावरती चालतात आणि आरटीओ आणि ट्रॅफिक चे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांचं कुठलंही नियंत्रण नाही. मी त्यांना आता म्हटलं की आम्ही कायदा हातात घेतो, आम्ही तुम्हाला ओव्हरलोडिंगच्या गाड्या दाखवतो, अनेक स्कूल बस दाखवतो की ज्याच्यात सीसीटीव्ही नाही आहेत, ज्यात नियम पाळले जात नाही. अनेक अँब्युलन्स जे आहेत त्या स्क्रॅप मध्ये जातील, ज्याचे वाहन चालक अगदी ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये पकडले जावेत अशा पद्धतीने आहेत. आणि मग त्यावेळी तुमचे अधिकारी त्या क्षणाला आले पाहिजेत. आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने मनसेच्या स्टाईलने असा ड्राईव्ह रस्त्यावरती पुढच्या काही दिवसात करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही आरटीओला निवेदन दिलंय. हा गणेश पाटील हा वाहतूक पोलीस खात्यामध्ये होता, त्याचा एवढा दुर्दैवी मृत्यू झाला आणि वाहतूक विभागाचे अधिकारी यांना काही निवेदन 100% आम्ही आज आरटीओला दिलंय. उद्या परवा आम्ही ट्रॅफिकचे जे डीसीपी आहेत त्यांना सुद्धा आम्ही लवकरच निवेदन देणार. राजकीय प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काल भेटले होते, काय म्हणाले?
चित्राकडे बघता विरोधकांनी नाही, मला वाटतंय हा स्नेह आणि हा प्रेम वृद्धिंगत हो. महाराष्ट्र आणि मराठी माणसाला नक्कीच आनंद झालाय ज्यावेळी 5 जुलैला सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब एकत्र आले मराठी महाराष्ट्रासाठी. आणि कालही ज्या पद्धतीचा प्रेम जिव्हाळा आपुलकी सन्माननीय राजसाहेबांनी दाखवली आणि त्यांनी उद्धव साहेबांना शुभेच्छा दिल्या, तर मला वाटतं याच्या पलीकडे बघण्याची गरज नाहीये. दोनही कुटुंब एकत्र येते, जवळ येते आणि याचा आनंद शिवसैनिक असतील, मनसे सैनिक असतील, आम्हाला नक्की आहे. सर, सत्ताधाऱ्यांनी अनेक ठिकाणी मोफत बस सेवा गणेश उत्सवासाठी कोकणात सुरू केले. रोडच्या संदर्भात आपण बघितलं असेल की रेल्वेतून काही म्हणजे हे आपल्या वाहनं घेऊन जाणार आहेत आणि गेल्या वेळेला पण तुम्ही आंदोलन केलं होतं. तर ह्या मोफत बसेस जर घेऊन जात आहेत तर ह्या रस्ता आणि हा प्रकार तर नेमका काय म्हणजे याची दिशा रोरो मधून तुम्हाला बस घेऊन जायची आहे तर मुंबई गोवा महामार्ग कशासाठी बांधलाय आणि तो महामार्ग अजूनही पूर्ण का होत नाहीये, त्याच्यावरचे खड्डे का बुजवले जात नाही. जे आता प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण ते मंत्री महोदय होते, त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता 2 वर्षापूर्वी की येणाऱ्या गणपतीमध्ये सगळं सुरळीत होईल. त्यानंतर 2 गणेशोत्सव झाले. आज गणेशोत्सवासाठी आम्ही ज्या गाड्या सोडतो किंवा इतर राजकीय पक्ष सोडतात त्या गाड्या पोहोचायला किती तास लागतात, रस्ते चांगले नाहीयेत. रोरो मध्ये गाड्या घेऊन जायच्या तर मग महामार्ग कशासाठी केलेत आणि करोडो रुपये त्याच्यासाठी कशाला खर्च केलेत, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने कोकणवासियांना आणि महाराष्ट्राला द्यावं.